नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नीताज डेली डिशमध्ये। कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे ठीक असाल, सुरक्षित असाल, निरोगी असाल। तर आज आपण पाहणार आहोत पनीर रोल। तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य, इथे मी पनीर घेतलेले आहे 200 ग्राम, बारीक क्यूब्समध्ये कापून घेतलेले आहे। इथे शिमला मिरची आहे, इथे टमाटर आहे, त्याचं मी सर्व आतमधलं बीज वगैरे सगळं काढलेलं आहे, बिया वगैरे। इथे कांदा आहे, हा लांब लांब कापलेला आहे। इथे थोडीशी कोथिंबीर आहे आणि इथे बेसिकचे मसाले आहेत। इथे आपला रेड चिली सॉस आहे, इथे ग्रीन चिली सॉस आहे, अद्रक लसूणची पेस्ट आहे आणि आपले सुके मसाले। तर मी मॅरिनेट करते वेळी तुम्हाला दाखवते। तर सर्वात प्रथम आपण इथे पनीर 200 ग्राम हे पनीर आहे ते क्यूब्समध्ये कापून घेतलेले आहे। तर आपण आता त्याला मॅरिनेट करून ठेवू। लसूणची पेस्ट टाकत आहे। इथे तुम्ही पाहू शकता मी ग्रीन चिली सॉस टाकत आहे, जेणेकरून आपला पनीर अगदी छान मजेदार लज्जतदार होईल, थोडा त्याला स्वाद एकदम वेगळा येईल। ते रेड चिली सॉस टाकत आहे। तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे इथे तिखटाचं प्रमाण कमी जास्त करा। इथे थोडीशी काळी ब्लॅक पेपर टाकत आहे मी। आणि आता थोडेसे आपले बेसिकचे मसाले टाकायचे। त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर, हाफ टेबल स्पून लाल मिरची पावडर आहे, काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, जेणेकरून आपला रोलला चांगला कलर येईल। थोडस इथे धना जिरा पावडर आहे, ही हाफ टीस्पून आहे, आणि इथे थोडासा हा गरम मसाला आहे, हा पाव टीस्पून आहे। स्वादानुसार नमक टाकूया आपण। स्वादानुसार इथे मीठ टाकत आहे मी, आणि आपल्याला हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। हलक्या हाताने मिक्स करूया, कारण पनीर आपलं तुटलं जाईल। पनीर थोडं सॉफ्ट असतं, तर थोडं आपण हे एकजीव करून घेऊया। आणि आता हे आपण अर्धा तास तरी रेस्टसाठी ठेवून देऊया। त्याला झाकण लावून आपण अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवूया, अदरवाईज तुम्ही बाहेरही ठेवू शकता। तर तोपर्यंत मी पीठ मळून घेते। तर मंडळी, इथे आपला पीठही मळून घेतलेला आहे मी, पाहू शकता। याच्यामध्ये दुसरं काही नाही, फक्त मैदा आहे आणि थोडंसं तेल आणि मीठ हे टाकून आपल्याला आपण चपातीचं पीठ मळतो तसं व्यवस्थित मळायचं आहे। तर इथे आपलं पीठ मळून तयार आहे, पाहू शकता। इथे मी 1 वाटी मैदा घेतला होता, त्याच्यामध्ये मीठ आणि तेल टाकलं होतं फक्त, आणि व्यवस्थित तेल पूर्ण मैद्याला चोळून घेतलं आणि त्याच्यानंतर हे पीठ मी मळून घेतलेलं आहे। तर आपण हे रेस्टसाठी ठेवूया, तोपर्यंत आपलं पनीरही मॅरिनेट झालेलं आहे। तर आपण आता ते पनीर इथे सॉटे करून घेऊया। सर्वप्रथम आपण इथे एक ते 1.5 टेबलस्पून तेल टाकूया, आणि त्यानंतर हे पनीर पूर्ण पॅनला हे तेल लागलं पाहिजे, व्यवस्थित असं फिरवून घ्या, नाही तर आपलं पनीर खाली चिटकेल। आता आपल्याला हे पनीर याच्यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला व्यवस्थित फ्राय करायचं आहे। तर तुम्ही गॅस स्लो ठेवा मंडळी। हळद टाकायला विसरली होती, तर मी आता इथे हळद टाकत आहे। थोडीशी चिमूटभर हळद टाका।
आपल्याला जास्त हे करायचं नाहीये, फ्राय करून घ्यायचं नाही, नाही तर चुई होईल. आता ह्याबरोबरच आपण लगेच याच्यामध्ये भाज्या टाकून घेऊयात. तर इथे मी ढोबळी मिरची टाकत आहे, इथे टमाटर टाकत आहे, आणि त्याचबरोबर इथे लांब लांब कांदा कापलेला आहे तोही टाकत आहे. हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ व्यवस्थित. पण थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकूया, कारण आपल्या भाज्यांना मीठ नव्हतं लागलेलं. तर थोडंसं मीठ टाकूया, जेणेकरून भाज्यांची टेस्ट येईल. आपल्याला हे सर्व फास्ट गॅसवरती करायचं आहे, कारण आपल्याला भाज्यांना पाणी नाही सुटू द्यायचं आहे. तर इथे फटाफट आपल्याला हे असं सॉटे करत राहायचं आहे. पण लक्षात ठेवा, पनीर आपलं सुटता कामा नये. अलगद वरचेवर तुम्ही भाज्या फक्त याच्यामध्ये मिक्स करून घ्या. इथे आपण चिरलेली कोथिंबीर टाकूया. हे व्यवस्थित आता हे झालेलं आहे. तर आपण आता याच्यामध्ये बाउलमध्ये काढून घेऊया. चला आता आपण रोलची तयारी करूया. त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा याच्यावरती तवा ठेवायचा आहे. हे थंड व्हायला आपण फॅन खाली ठेवूया, आणि तोपर्यंत आपण इथे रोलची तयारी करून घेऊया. आपलं पीठही अर्ध्या घंट्याच्या वरती झालेलं आहे म्हणून. तर इथे मी आता रोलची तयारी करत आहे. आपल्याला लच्छा पराठा बनवायचा आहे. त्याच्यासाठी मी इथे व्यवस्थित पुन्हा एकदा मळून घेते. इथे मी तूप घेतलेलं आहे. तुमची मर्जी, तुम्हाला जर तूप घ्यायचं असेल तर तूप घ्या, अथवा बटर घेतलं तरी चालेल, किंवा रिफाइंड ऑइल मध्ये बनवलं तरी चालते. तुमच्या इच्छेनुसार बनवा. तर इथे आपल्याला मोठा असा एक पेढा तोडून घ्यायचा आहे. आपल्याला हा व्यवस्थित लाटायचा आहे. इथे मी पॅन ठेवलेला आहे गरम व्हायला, तवा आपला. इथे आपण हे लाटून घेऊया व्यवस्थित. अगदी पातळ लाटा, जेणेकरून आपले लच्छे व्यवस्थित फुलून येतील. पाहू शकता तुम्ही, ते मी एवढा पातळ लाटलेला आहे.
पहा इथे माझा हातही दिसत आहे, पाहू शकता. तेवढाच आपल्याला पातळ लाटायचा आहे. आता आपल्याला याला व्यवस्थित असं तूप लावून घ्यायचं आहे. मी इथे ब्रशच्या साहाय्याने इथे तूप लावून घेत आहे व्यवस्थित. त्याच्यावर थोडस आपल्याला पीठ टाकायचं आहे, मैदा टाकायचा आहे. आणि आता आपल्याला हे फोल्ड करायचं आहे. एक आतून एक बाहेरून असं आपल्याला फोल्ड करत करत हे पूर्ण रोल करायचं आहे. पाहू शकता. नंतर हे असं थोडं लांब करा असं, आणि त्याच्यानंतर हे आतून आतल्या साईडने फोल्ड करत करत स्टिक करत जरा. आणि शेवटची साईड आहे ती आपण ते खालच्या साईडला असं ठेवून एक माझा हा लच्छा तयार झालेला आहे. अशाच प्रकारे आपण दुसरेही करून घेऊ आणि नंतर मग मी बोलते तुमच्याबरोबर. इथे पाहू शकता मंडळी, मी सगळे रोल इथे तयार करून ठेवलेले आहेत इथे सर्व याचे. तर आता आपल्याला हे लाटायचे आहे. हलक्या हाताने लाटा, जेणेकरून याचे लच्छे व्यवस्थित येतील. अगदी उलटा पालट करून लाटा, जेणेकरून व्यवस्थित लाटलं जाईल. कारण मैदा आकसतो त्याच्यासाठी. तुम्हाला जर मैद्याचे नसेल करायचे तर तुम्ही गव्हाच्या पिठाचेही करू शकता. ते जास्त पौष्टिक असतो ती. पण मला इथे व्हिडिओ दाखवायचा होता, त्याच्यासाठी मी गव्हाचं पीठ नाही घेतलं, मी मैद्याचे करत आहे. आपला एक रोल बनवलेला आहे. ते मी तवा ठेवलेला होता तापवायला. थोडंसं आपण याच्यावरती तूप टाकूया आणि व्यवस्थित असं हे आपण भाजून घेऊ. पर्यंत आपण दुसरा लाटून घेऊ. मुलांच्या टिफिनला देऊ शकता, मोठ्यांना, लहान मोठ्यांना सगळ्यांना आवडतं असे रोल. मुलांच्या टिफिनला देऊ शकता, मोठ्यांना देऊ शकता, अगदी आवडीने खातील. अशाच प्रकारे मी नॉनव्हेजचाही बनवला होता, चिकनचा. तोही माझ्या चॅनलवरती आहे, तोही तुम्ही बघू शकता. जे माझ्या चॅनलवरती नवीन सबस्क्रायबर असेल त्यांच्यासाठी मी बोलत आहे. तर इथे आपल्याला व्यवस्थित इथे तूप लावून घ्यायचं आहे. ब्रशनी अगदी अलटी पलटी करून दोन्ही साईडनी व्यवस्थित रोल शेकून घ्या. लच्छा पराठा आपला आता हा आपण एका
जाळीवर काढणार आहोत, करून हा खाली घामाळणार नाही, खाली याला पाणी सुटणार नाही, असं जाळीवर काढून घेऊया. आपला दुसरा रोलही तयार आहे इथे. आपण आता दुसरा रोल टाकूया. आता हा आपण शेकून घेऊया. असे करून मी सर्व शेकून घेते. 3च रोल मी बनवलेले आहे एका एका वाटी पिठामध्ये. तर तुम्हाला तुमची जर नीड जास्त असेल, तुमच्या घरात माणसं जास्त असेल, तर तुम्ही जास्त पीठ घेऊन, जास्त सामग्री घेऊन तुम्ही करू शकता. मी इथे 3 रोल करत आहे. 3 रोल होत झाले आहेत माझे, तर मी तुम्हाला हे दाखवत आहे. तर मी हे सर्व करते आणि नंतर मग फिलिंग भरताना तुम्हाला दाखवते. कसे लच्छे छान असे पडलेले आहेत पहा. इथे पूर्ण गरम आहे. चला मी तुम्हाला असेंबल करून दाखवते. इथे मी बटर पेपर घेतलेला आहे. पहा आपले पराठे असे लच्छेदार झालेले आहे. तर चला आपण असेंबल करूया. आता इथे मी एक सॉसचा बनवत आहे आणि एक शेजवान सॉसचा बनवत आहे. तर इथे सर्वप्रथम आपण टोमॅटो सॉस टाकूया. त्यानंतर हे व्हेज मायोनीज टाकूया आणि हे व्यवस्थित आपल्याला फिरवून घ्यायचं आहे पूर्ण साईडला. आता यावरती आपल्याला आपण जो हा मसाला तयार केला होता पनीरचा, तो टाकूया व्यवस्थित भाजी सकट. तुमच्याकडे जर लाल शिमला मिरची असेल, येलो शिमला मिरची असेल, तर तीही तुम्ही टाकू शकता मंडळी. ती फार छान दिसते आणि फार छान होईल लागेल. किंवा गाजर वगैरे टाकायचं असेल तर तेही टाकू शकता. तर आता हे आपल्याला त्याच्यावरती आपल्याला थोडंसं मायोनीज टाकायचं आहे. थोडा कांदा टाकूया. आपला पहिला रोल इथे बनवून तयार आहे. आपण हा एका प्लेटमध्ये ठेवूया. दुसरा रोलही बनवूया. तो आपण शेजवानचा बनवूया. तिखट थोडा, इथे शेजवान टाकूया आपण. व्यवस्थित ते पूर्ण चपातीला म्हणजे या पराठ्याला लावून घेऊया. थोडासा कांदा टाकूया. फिलिंग भरूया याच्यामध्ये. अगदी व्यवस्थित भरा फिलिंग, म्हणजे खाताना अगदी मजा येईल, अगदी टेस्टी लागेल. पनीरचे तुकडे अगदी. आणि हे आता यावर आपल्याला हे मेव टाकायचं आहे. तुम्हाला जर चीज टाकायचं असेल तर तुम्ही चीजही टाकू शकता. यावर थोडंसं वरती मी मेव टाकलेला आहे. तर आपला दुसरा रोलही तयार आहे. तर मंडळी आपले दोन्ही रोल तयार झालेले आहेत. एक सॉसचा आहे, दुसरा शेजवानचा आहे. तर तुम्हाला कोणता आवडतो
नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.